नमस्कार. शब्दचाफामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची कथा लढा भाग पहिला. लेखिका सविता किरनाळे. नेहमीची एक व्यस्त सकाळ. अवनी आर्यनला शाळेला तयार करण्यासाठी धावपळ करत होती. त्याची बस चुकू नये म्हणून तिचा आटापिटा चालू होता. तेवढ्यात फोन वाजला. तिने तिकडे दुर्लक्ष केले. स्कूल बस गेली की तिला आर्यनला गाडीवर सोडावं लागलं असतं. नेमक्या त्याच वेळेस शांताबाई भांडी घासायला येतात. घराला कुलूप असलं की त्या परत यायला कटकट करतात. कधी कधी येतही नाहीत. परत मग अख्ख्या दिवसाचे टाईमटेबल बिघडते. मुलाला तयार करून स्कूल बसमध्ये त्याला चढवून अवनी घराकडे वळली. तितक्यात परत फोन वाजला. पाहिलं तर अनोळखी नंबर होता. कोण असेल याचा अंदाज बांधत अवनीने हॅलो म्हटलं. समोरून कुणा बाईचा आवाज आला. अवनी बोलतेय का? हो. आपण कोण? अगं मी मेघा. आपल्या बॅचचं गेट टुगेदर करायचं ठरलंय येत्या 25ला. तू येशील का? हो ग, नक्की येते. मला सांग कुठे किती वाजता भेटायचं आहे ते? कोण कोण येणार आहे ग? जवळजवळ सगळेच. ठीक आहे, येते मी. डिटेल पाठव तेवढे. पाहता पाहता 25 तारीख आली. पण मस्त तयार होऊन अवनी शाळेत निघाली. तिथेच भेटायचे ठरले होते त्यांचे. किती आठवणी होत्या त्या जागेच्या. सगळ्या आठवणी मागे धावत आल्या. वाटलं मधली वर्षे गेलीच नाहीत. मुली आता आया झाल्या होत्या. एक प्रकारचा पोक्तपणा आला होता वागण्या बोलण्यात. मुलंही स्थिरावली होती आयुष्यात. सुरुवातीचं अवघडले पण हळूहळू गळून पडलं आणि सुरू झाला कल्ला. शाळेत असताना एकमेकांपासून अंतर ठेवून असणारे आता मोकळेपणाने बोलत होते, थट्टामस्करी करत होते. एकदम आनंदी वातावरण होते ते. इतक्यात वीणा आली. अगोदर तर तिला कोणी ओळखलेच नाही. मेघाने पुढे होऊन तिचे स्वागत केले. अवनी पाहतच राहिली. इतका बदल होऊ शकतो कुणात? वीणा. सुंदर नाव आणि तेवढंच सुंदर रूपही. तिला नुसतं पाहूनच हृदयात मनात झंकार उठत. सोज्वळ रूप होतं तिचे. मुलंच नाही तर मुलींना पण आवडायची ती. अवनी आणि वीणा एकाच बाकावर बसायच्या, त्यामुळे चांगली मैत्री होती त्यांची. 10वी झाल्यावर दोघींनी वेगवेगळ्या कॉलेजला प्रवेश घेतला म्हणून थोडासा दुरावा आला. पण एकाच गावात राहत असल्याने अधेमध्ये भेट व्हायची. हळूहळू तेही बंद झाले. मग इकडून तिकडून मिळालेल्या माहितीवरून समजले की तिने लग्न केले. प्रेमविवाह केला तिने पळून जाऊन. ऐकून अवनीला धक्काच बसला. वीणा आणि पळून जाऊन? जी मुलगी 4 गल्ल्या एकटी जात नाही ती असे धाडस कसे करू शकते? पण असे झाले होते खरे. नंतर तिने वीणाच्या नवऱ्याला पाहिले. खरोखरच तिला शोभणारा होता तो. वीणाही आनंदात दिसली. अवनीला बरे वाटले. चला, वीणाने अगदीच चुकीचा निर्णय घेतला नव्हता. पण आजची वीणा वेगळीच दिसत होती. उतरलेला चेहरा, साधी साडी, अधूनमधून पांढरे दिसणारे केस. अगदीच रया गेली होती तिची. वरकरणी वीणा हसून सगळ्यांशी बोलत होती, पण ते हसू तिच्या डोळ्यापर्यंत पोहोचत नव्हते. अवनीने याचा छडा लावायचा ठरवले. तिने वीणाची चौकशी केली. कशी आहेस? काय करतेस हल्ली? मुलं कशी आहेत? केवढी आहेत? वगैरे. वीणाने जेवढ्याच तेवढे उत्तर दिले. काय झाले, काय प्रकार आहे हे कळायला काहीच मार्ग नव्हता. वीणाचा फोन वाजला. त्यावरचे नाव बघून ती दूर जाऊन बोलू लागली. तिच्या चेहऱ्यावरचा भेदरलेला भाव पाहून अवनीने निश्चय केला, बस आता काही झाले तरी आपल्या प्रिय मैत्रिणीचे दुःख शोधून काढून तिला मदत करायची. वीणाला तिने विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिने ताकास तूर लागू दिली नाही. हाती काही लागले नाही म्हणून अवनीने तो प्रयत्न थांबवला. दुसऱ्या दिवशी आईला भेटायला अवनी माहेरी गेली. दिवसभर गप्पा मारून आर्यन घरी यायच्या वेळेस ती स्वतःच्या घरी निघाली.
रस्त्यात ट्रॅफिक खूप जास्त होता, त्यामुळे हळूहळू स्कूटर चालवावी लागत होती. उशीर झाला तर मुलगा घरी येऊन कुठे थांबेल या विचाराने गाड्यांच्या मधल्या जागेतून सांदी कोपऱ्यातून ती वाट काढत होती. बाजूला येऊन उभ्या राहिलेल्या बाईकवरच्या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटले अवनीला. तिने थोडा डोक्याला ताण दिला, पण नाही आठवले काही. तेवढ्यात तो माणूस मागे चिकटून बसलेल्या मुलीला म्हणाला, नाही ग, त्या वीणाला तर मी बरोबर आपल्या मुठीत ठेवले. हे शब्द ऐकताच अवनीची ट्यूब पेटली. तो तर वीणाचा नवरा सुरेश होता. त्यांचं बोलणं ऐकून अवनीला वीणाच्या कहाणीचा थोडा अंदाज आला, पण स्वतः काही निष्कर्ष काढणे चुकीचे ठरले असते. कामाच्या गडबडीमध्ये अवनीला वीणाबद्दल विचार करायला वेळच नाही मिळाला. एक दिवस फेसबुकवर गेट टुगेदरचे फोटो पाहत असताना तिला आपला प्लॅन आठवला आणि गाडी काढून लगेच ती वीणाच्या माहेरी निघाली. तिकडे पोहोचून तिने वीणाच्या आईला स्वतःची ओळख करून दिली आणि म्हणाली, काकू, काही दिवसांआधी आमच्या सर्व वर्ग मित्रमैत्रिणींचा एक कार्यक्रम झाला होता. वीणा आली होती, पण जास्त खुश नाही वाटली. काही प्रॉब्लेम आहे का? मला माहीत आहे असं डायरेक्ट विचारणं चुकीचं आहे, पण मला राहवलं नाही. शाळेत असताना आम्ही दोघी बेस्ट फ्रेंड्स होतो, हे तुम्हाला तर आठवतच असेल. मी खूप विचारलं तिला, पण तिने काहीच सांगितलं नाही. हे ऐकून वीणाच्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. त्या म्हणाल्या, पोरी, ठाऊक आहे मला तुमची मैत्री, आणि तू मला सरळ विचारलंस याचा राग नाही आला. उलट वीणेबद्दल तुला वाटणारी काळजी बघून बरंच वाटलं. पण माझ्या पोरीचं नशीबच फुटकं, त्याला आपण तरी काय करणार. काकू, नीट सांगाल का काय झालं ते? तुला तर माहीत आहे वीणाने कसे लग्न केले. आम्हाला या अफेअरचा पत्ता नव्हता. जेव्हा लग्न झाले तेव्हा आम्हाला सगळं कळलं, पण आता कळून काही फायदा नव्हता. आम्ही त्यांच्या नात्याला स्वीकारले, त्याशिवाय दुसरा मार्गही नव्हता. आधी सगळं ठीक होतं, म्हणजे असं वाटत तरी होतं. सुरेश वीणाची खूप काळजी घ्यायचा, घरकामात मदत करायचा, दोघे फिरायला वगैरे जायचे. त्याच्या घरी पण सगळ्यांनी वीणाला स्वीकारले होते. 2 वर्षात एक मुलगा झाला आणि अजून 2 वर्षांनी एक मुलगी. मुलांसाठी वीणाने नोकरी सोडली. आम्ही अधेमध्ये येत जात राहायचो तिच्याकडे, म्हणून आधी जे समजलं नाही ते समजायला लागलं. सुरेश वीणावर संशय घ्यायचा. तिला कोणाचे फोन येतात, ती कोणाशी बोलते, सगळं त्याला सांगावं लागायचं. कदाचित अशा अजूनही काही गोष्टी असतील ज्या आम्हाला माहीत नसतील. पोरीने कधीच काही सांगितलं नाही. आम्ही जे पाहिलं तेच तुला सांगते. अवनीने आता वीणाबरोबर बोलायचं ठरवले. तिने तिला फोन लावला. सुरुवातीला वीणाने भेटायला नकार दिला, पण अवनीचा भावनिक आग्रह ती मोडू नाही शकली. अखेर वीणाच्या मुलीच्या शाळेबाहेर भेटायचे ठरले. ठरल्या दिवशी ठरल्या वेळी अवनी तिथे पोहोचली. अगोदर तर वीणाने मान्यच केलं नाही की तिला काही त्रास आहे, पण अवनीने तिला विश्वास दिला की ती कोणाला याबद्दल सांगणार नाही, आणि थोडं दरडावूनच सांगितलं की काही भाग तिला आधीच माहीत आहे, म्हणून तिने काही लपवण्याचा प्रयत्न करू नये. आता वीणाच्या भावनेचा बांध फुटला. कदाचित तिलाही आपले मन मोकळे करावेसे वाटले असेल. ती सांगू लागली, कॉलेजमध्ये असताना मला सुरेश भेटला. मी ज्या बसने जायचे त्याच बसने तो ऑफिसला जायचा. सुरुवातीला माझ्या लक्षात नाही आले, पण हळूहळू ध्यानात आले की तो मुद्दाम हीच बस पकडतो आणि जवळपासच उभा राहतो. कधीतरी एकमेकांकडे पाहून हसायचो आम्ही, पण ते तेवढ्यापुरतंच मर्यादित होतं. मी या गोष्टीकडे कधी सिरियसली पाहिलंच नाही. कधी आणि कोणी सुरुवात केली ते समजले नाही. जवळजवळ 3 वर्षे मी हे लपवून ठेवलं, पण जशी मला नोकरी लागली तसे घरी लग्नासाठी स्थळं बघायला सुरुवात झाली. तेव्हा मात्र नाईलाज झाला.
घरून कधीच परवानगी मिळाली नसती, पण त्याच्या घरी मान्य होतं म्हणून आम्ही लग्न केलं. सुरुवातीचे काही वर्ष ठीक गेले, पण नंतर आम्ही दुसरे घर केले. मुलं झाली आणि सुरेशचा स्वभाव बदलला. तो माझ्यावर संशय घेऊ लागला. म्हणायचा, जशी माझ्यासोबत पळून आलीस तशी दुसऱ्या कोणाबरोबर गेलीस तर. मोबाईल वापरण्यावर बंदी घातली. तो घरी येईपर्यंत मी स्वयंपाक बनवून ठेवते, तर तो बनवलेली भाजी न खाता आयत्या वेळी दुसरी बनवायला सांगतो. जाताना सांगून जाईल की रात्रीसाठी भाकरी बनव आणि जेवताना चपाती पाहिजे म्हणून आरडाओरडा करेल. चार चौघात अपमान करणे, मला त्रास देण्यासाठी मुलांना मारहाण करणे, माझ्या मैत्रिणींना घाणेरडे मेसेज पाठवणे असले छंद आहेत याचे. मला कधी कधी प्रश्न पडतो, हा माणूस इतका कसा बदलला? तर एके दिवशी याचे पण उत्तर त्याने दिले. त्याने फक्त माझ्या रूपाकडे पाहून माझ्यासोबत लग्न केलं होतं. त्यातून मी कमावतीही होती, आईवडिलांची आवडती, कदाचित त्यांची इस्टेट याला मिळाली असती. पण मी घरच्यांना दुखवून याच्यासोबत लग्न केले म्हणून ते थोडे नाराज आहेत, तर इस्टेट नाही मिळणार. मुलं झाल्यावर नोकरी सोडली म्हणून कमावतीही नाही. रूपाकडे दुर्लक्ष केलं, आता पूर्वीसारखी दिसत नाही मी. थोडक्यात सांगायचे तर त्याला इंटरेस्ट वाटावं असं काही नाही आता माझ्यात, पण तो मला डायरेक्ट सोडू शकत नाही म्हणून मला त्रास देतोय, जेणेकरून मी कंटाळून घटस्फोट मागावा. पण मी असं काही नाही करणार आहे. वीणा, अगं पण असे किती दिवस सहन करणार तू? चांगली शिकलेली आहेस, तुला कुठेही चांगली नोकरी मिळून जाईल. का हा अन्याय, त्याची अरेरावी सहन करतेस? अवनी, मी माझ्या पालकांना दुखवून माझ्या मर्जीने लग्न केले म्हणून ते नाराज आहेत ग माझ्यावर. कोणत्या तोंडाने त्यांना हे सगळं सांगू? मी केलेली चुकीची शिक्षा मलाच भोगली पाहिजे ना. तू त्याच्यासोबत लग्न केलेस हे चुकीचं नाही वीणा, तर तू अन्याय सहन करतेस ते चुकीचं आहे. अन्याय करणाराच नाही तर करून घेणाराही तितकाच दोषी असतो. आम्ही सगळे, तुझे आई बाबा, मी तुला मदत करायला तयार आहोत. तू फक्त यातून बाहेर निघण्याचं मन बनव. नाही अवनी, ते आता शक्य नाही. माझ्या मुलांसाठी तरी मला इथेच राहिले पाहिजे. वेगळं होऊन त्यांना वडिलांपासून दूर कसं करू मी? माझ्या चुकीची शिक्षा मी भोगतेय आणि ते मला मान्य आहे. इतकं बोलून वीणा निघाली. अवनी तिला हाक मारून म्हणाली, झोपलेल्या माणसाला जागं करता येतं ग, पण जो झोपेचं सोंग घेतो त्याचं काय करायचं? तरीही तुझा विचार बदलला तर सांग मला, मी मदतीसाठी कधीही तयार असेल. वीणा काय निर्णय घेईल? करेल का धाडस लढा देण्याचा? वाचा पुढील भागात. धन्यवाद.